बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आज पुन्हा आपल्यासोबत संवाद करायला वेळ मिळत आहे, संधी मिळत आहे. त्याबद्दल बहुजन संघटक ह्या फेसबुक पेजवर ऐकणाऱ्या सगळ्या मित्रांचे मनस्वी धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशामध्ये जे वातावरण बदलते त्याच्यामध्ये पुढे काय होईल याच्या संदर्भातल्या काही गोष्टी दडवलेल्या जातात. 2024ला भारताच्या संसदेची म्हणजे भारताची सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे असं सगळ्या ठिकाणी सगळ्या याच्यातून बोललं जातं. मग ही निवडणूक कशाने घ्यायची या संदर्भात ती ईव्हीएम मशीनने घ्यायची की कागदी मतपत्रिकेवर घ्यायची या संदर्भातही संबंध भारतभर आंदोलनं सुरू आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि एक मनोज जरांगे नावाचा माणूस, मराठा समाजाचा माणूस, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन करत होता. त्याने 2दा आंदोलनं केली आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हा हट्ट धरला. त्यावेळी सरकार जे एकनाथ शिंदे या फुटीर शिवसेना गटाचं सरकार आहे, ज्याला बीजेपीने म्हणजे भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, ते सरकार आहे. आणि त्याच्यामध्ये शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फुटलेल्या गटाचं सरकार आहे. अशा 3 गटांच्या प्रमुख नेत्यांनी मिळून हे सरकार बनवलं आहे आणि याच्यामध्ये जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची एंट्री विलक्षण आहे. मराठ्यांच्या आरक्षण मिळालं पाहिजे याच्यापासून त्यांनी आपल्या आंतरवल्ली सराटी या गावापासून आंदोलनाला सुरुवात केली. मराठ्यांची आरक्षणासंदर्भातली आंदोलनं याच्या आधी झालेली आहेत. खूप मोठी आंदोलनं झालेली आहेत आणि त्यावेळच्या महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने या मराठ्यांना आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आणि पुन्हा आता मराठ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यावेळी मराठा आंदोलनाचा आरक्षणाचा प्रश्न आज माझ्यासमोर जेव्हा येतो, कारण काल माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या हाती GR दिला म्हणे आणि जरांगे पाटलांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणाचा GR मिळणार नाही तोपर्यंत मी मुंबईमधून जाणार नाही. आझाद मैदानावर आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू मुंबईमध्ये. आणि त्यांनी मुंबईला कूच करायचं ठरवलं. अर्ध्यापर्यंत गेला, लोणावळ्यापर्यंत गेला, नवी मुंबईपर्यंत गेला आणि तिथे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हातामध्ये GR दिला म्हणे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं या संदर्भातला जल्लोष महाराष्ट्रभर सुरू झाला. मला आपला विचार पडतोय की आपल्या देशातील लोक आपल्या अकलेचा काही वापर करत आहेत का? सामान्य लोकांना ज्यांचं बिचाऱ्यांचं रोजीरोटीवर पोट असतं, आपलं काम करणं आणि आपलं जगणं भलं यासाठी त्यांची तदाद असते, ते आपल्या कामात मशगूल असताना हे जे राजकारणी लोक आहेत, मोठे लोक आहेत, विरोधी पक्षातले लोक आहेत, राजकारणात काम करतात, समाजकारणात काम करतात, ह्या लोकांना थोडीशी तरी अक्कल असावी की नाही की आपल्या देशामधून विशेषतः महाराष्ट्रामधून बुद्धिमत्ता हद्दपार झालेली आहे, सारासार विवेक बुद्धी नष्ट झालेली आहे आणि वर जी माणसं जे काही कन्फ्युजन करतात, जे काही संभ्रम तयार करतात ते आपण ऐकायचे आणि जल्लोष करायचा. कोणतं तत्वज्ञान आहे हे समजायला फार कठीण आहे. आणि हे ज्यावेळी सगळी माणसं जेव्हा कन्फ्युजन मध्ये असतात, संभ्रमात असतात, त्यावेळी हा संभ्रम पसरवणारा जो माणूस असतो, जो व्यक्ती असतो, जो समाज असतो, त्याला जे हवं असतं
ते तो आरामात मिळवत असतो. ही गोष्ट आपल्या का बरं लक्षात येत नाही? भारतीय संविधानाबद्दल इतकं बोललं जातं, आता इतकी चर्चा केली जाते, पण या संविधानाच्या एका तरी कलमाचा नीट अभ्यास करतोय का आपण? त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे हे आपल्याला दिसतंय का? आपण आरक्षणाच्या संदर्भात बोलू. भारत हा हिंदू काळापासून, वैदिक काळापासून जाती व्यवस्था मानणारा, जाती व्यवस्था मानत आलेला, वर्णव्यवस्था मानत आलेला पक्ष आहे. ही जाती व्यवस्था पाहिली तर 2021 साली ज्यावेळी सरकारने आकडे प्रसिद्ध केले, लोकसंख्येचे आकडे प्रसिद्ध केले, त्यावेळी 2021ला भारताची लोकसंख्या होती 140,76,00,000. म्हणजे 140,76,00,000 लोकांचा हा देश आहे. इथे 28 प्रांत आहेत, राज्य आहेत, 8 प्रॉविन्स आहेत, म्हणजे केंद्रशासित राज्य आहेत. हा एवढा मोठा प्रचंड देश कोणाच्याही बुद्धिमत्तेने किंवा सारासार विवेक ठेवणारी किंवा असत्य बाजू बोलणारी बुद्धिमत्ता का वापरत नाही? तो कुठे आंधळापणाने वागत आहे? आपण जाती व्यवस्थेचे लोक आहोत. मग या 140,76,00,000 लोकांची आपण जातीय विभागणी पाहिली तर काय दिसतं? आपल्या लक्षात येतं वर्णव्यवस्थेप्रमाणे सगळ्यात उच्च स्थानावर ब्राह्मण वर्ग आहे. इतके वेळा ब्राह्मण वर्ग उच्च स्थानावर आहे असं आपण म्हणतो, पण त्याला समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी, आपण त्याच्या बरोबरीने जाण्यासाठी आपण काय करत आहोत? की अजूनही त्यांचंच ऐकायचंय, ते जसं सांगतात तसंच वागायचंय. श्रीरामनवमी नसताना 22 जानेवारीला रामाचा उत्सव साजरा करायचा, यासारखं दुर्दैव या देशात आहे का कोणतं? आणि सगळ्या देशभरात तो उत्सव साजरा करायचा. या ब्राह्मण जाती संबंध भारतामध्ये 14 जाती आहेत आणि या 14 जातींची एक मूठ आहे, त्यांचा एकोपा आहे. त्यांची लोकसंख्या 2021 प्रमाणे 4,92,66,000 आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांची लोकसंख्या 3.5% एवढीच आहे. 100% फक्त 3.5% असलेले ब्राह्मण सगळ्या पूर्ण लोकसंख्येवर राज्य करताना दिसतात. ही गोष्ट कधी कोणाच्या का बरं लक्षात येत नाही? दुसरी त्याच्यानंतरची क्षत्रिय जात आहे. ब्राह्मणानंतर क्षत्रिय. जे क्षत्रिय, मराठे आता स्वतःला क्षत्रिय समजतात आणि आम्हाला रिझर्वेशन द्या असं म्हणतात, त्यांची भारतामध्ये काय अवस्था आहे? या क्षत्रियांच्या एकूण 36 जाती भारतात आहेत. त्याच्यामध्ये 153 उपजाती आहेत आणि या क्षत्रिय लोकांची 17,31,34,000 एवढी लोकसंख्या आहे. परशुरामाने जरी भारतातून सगळ्या क्षत्रियाचा नाश केला तरी आजही स्वतःला क्षत्रिय समजणारे लोक आहेतच की. जो क्षत्रिय नाही म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारा इतिहास सगळ्या लोकांना माहिती आहे, तरीही आपण क्षत्रियत्वाचा वसा मिरवणारे भारतामध्ये 36 जाती आणि 153 पोटजातीमध्ये विभागलेले 17,331,34,000 लोक आहेत. त्याच्यानंतर वैश्याचा नंबर येतो. या वैश्यांमध्ये 11 जाती आहेत आणि त्यांच्या 36 काही उपजाती आहेत, 363 उपजाती आहेत. यांची संख्या, लोकसंख्या 7,38,00,000 आहे. यांचं लोकसंख्येचं प्रमाण 5% आहे. क्षत्रियांचं लोकसंख्येचं प्रमाण 12.3% आहे. आणि त्याच्यानंतर जो चौथा वर्ण आहे, ज्याला शूद्र वर्ण म्हणतात, या शूद्रांमध्ये 3,743 जाती आहेत आणि यांची लोकसंख्या 76,10,44,000. यांचं लोकसंख्येचं प्रमाण आहे 54%. आणि या चातुर्वर्ण्य व्यवस्थित ज्या येत नाहीत,
असा फार मोठा वर्ग होता, त्याच्यामध्ये अस्पृश्य जाती होत्या, ज्या आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे या अस्पृश्य जातीला एक शब्द मिळाला आणि तो शब्द आहे अनुसूचित जाती. या अनुसूचित जातीचा इंग्रज सरकारच्या वेळी शोध घेऊन त्या जाती ठरवण्यात आल्या. त्या अनुसूचित जातींची संख्या आहे 1108 आणि यांची एकूण लोकसंख्या आहे 23,36,61,000. यांचं लोकसंख्येच्या याच्या टक्केवारी आहे 16.6%. म्हणजे अस्पृश्य लोक 16 कोटी आहेत या देशात. 16.6%, 23 कोटी लोक आहेत ते. आणि त्याच्यानंतर वनवासी किंवा आदिवासी लोक आहेत, ज्याला अनुसूचित जमाती हे नामाभिधान देण्यात आलेलं आहे. या अनुसूचित जमातीमध्ये 744 जाती आहेत. यांची लोकसंख्या 12,10,53,000 आहे आणि यांचं लोकसंख्येचं प्रमाण आहे 8.6%. या लोकसंख्येचा आणि जातीनिहाय विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला वर्ग हा शूद्र वर्ग आहे, ज्याची लोकसंख्या 54% आहे. या वर्गातील सगळे लोक इतक्या जातीत विखुरलेले आहेत की त्यांची आपसात भांडणं होतात आणि पुन्हा त्यांची भांडणं कायम राहावी म्हणून आता मराठ्यांना सुद्धा कुणबी करा म्हणून हे आंदोलन पेटलेलं आहे. कुणबीचे प्रमाणपत्र मराठ्यांना द्या. एका जातीतून दुसरी जात बदलवता येते का? जाती व्यवस्था कशा होतात? जाती कशा निर्माण झाल्या? जात बदलवता येऊ शकते, आपलं आडनाव बदलवता येऊ शकतं, तसं प्रावधान आहे. आपलं नाव बदलवता येऊ शकतं, तसं प्रावधान आहे. पण आपली जात बदलवता येऊ शकत नाही. आपला धर्म सुद्धा बदलवता येतो, पण जात मात्र बदलवता येत नाही. कारण आपल्याला जी जात मिळते ती आपल्या वंशावळीप्रमाणे मिळते. वडिलांच्या जाती व्यवस्थेमुळे आपल्याला जात मिळते आणि तुम्ही कुठल्याही पदावर असा, कोणतेही असा, तुमची जात मरेपर्यंत तुमच्या सोबत राहते. ही जाती व्यवस्था मुळात नष्ट करावी. ती नष्ट नाही करता आली तर सगळी जात सारख्या पातळीवर आणावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून भारताचं संविधान लिहिलं. आणि ज्या मागास जाती आहेत, अस्पृश्य जाती आहेत, दबलेल्या पिचलेल्या जाती आहेत, त्यांना या देशाच्या मुख्य प्रवाहात माणूस म्हणून जगता यावं म्हणून त्यांनी संविधानामध्ये काही प्रावधानं केली. भारताचं संविधान 1950 पासून 26 जानेवारी पासून लागू झालं आणि तेव्हापासून भारत देशामध्ये 26 जानेवारी हा सुटीचा दिवस गणला जातो, गणतंत्र दिवस गणला जातो. या दिवशी कोणतंही कार्यालयीन कामकाज करता येत नाही. फक्त महत्वाचं, अतिशय महत्वाचं असेल तेच कामकाज करता येतं. बाकी या दिवशी प्रामुख्याने संबंध देशातील सगळ्या कार्यालयांनाच सुटी असते. असं असताना या 26 जानेवारी पासून हे सुरू झालेलं भारताचं संविधान, असं वाटलं होतं की संविधानाप्रमाणे हा देश चालेल आणि आपल्यामधले लोक या पद्धतीने वागतील की सगळे माणसं म्हणून जगतील, प्रत्येकाला त्याचा भारताच्या संविधानाच्या उद्देशपत्रिकेप्रमाणे त्यांना त्यांचे अधिकार मिळतील असं वाटायला लागलं. सगळे लोक संविधानाचा जय जयकार करायला लागले. सगळे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करायला लागले. पण आम्ही हे विसरून गेलो की एखाद्या गोष्टीचा, एखाद्या वस्तूचा, एखाद्या प्रतिमेचा जय जयकार करणे याचा अर्थ त्या प्रतिमेचे विचार, त्या व्यक्तीचे विचार संपुष्टात आणणे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान संपुष्टात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष आपण सुरू केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानात संबंध भारतभर आपण बौद्ध आहोत हा जल्लोष सुरू केला. परंतु बुद्धाचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण कधीही अंमलात आणले नाहीत. म्हणून आज ही परिस्थिती आली आहे की ही परिस्थिती येण्यामागचं कारण काय असेल? या मागचं कारण केवळ आणि केवळ ब्राह्मणी व्यवस्थेचं सत्तेवर सर्वंकष अंकुश असला पाहिजे. ब्राह्मणच सर्वश्रेष्ठ असला पाहिजे आणि तो म्हणेल तेच खरं मानलं पाहिजे. ही जी वैदिक काळापासून चालत आलेली जी प्रवृत्ती आहे, जी केवळ 3.5% लोकांनी या देशावर लादलेली आहे,
तीच पुन्हा आता वर काढते की काय, डोकं वर काढते की काय असं वाटायला लागलं. आणि त्याचं अतिशय ज्वलंत उदाहरण आता मला दिसतंय की जरांगे पाटलांनी मराठ्यांचं आरक्षण सुरू केलं, उपोषणं सुरू केली, आंदोलन सुरू केले आणि आता मराठ्यांना आरक्षण मिळालं. मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या, म्हणजे मग मराठ्यांना कुणबी समजा आणि कुणब्यांना जे आरक्षण मिळतं ते आरक्षण द्या. या लोकांनी भारतीय संविधानातली आरक्षणाची कलमं तरी वाचली आहेत का? सगळ्यांना वाटतं की जे दलितांना मिळालंय, अस्पृश्यांना मिळालंय, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मिळालंय तसं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, नोकरीत आणि सेवेत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. हा एकच अट्टहास या सगळ्या आरक्षणांमध्ये आहे. आणि ज्यावेळी नोकऱ्या मागत आहेत, शिक्षण मागत आहेत, त्यावेळी या सर्वोच्च पदावर केवळ ब्राह्मण आणि ब्राह्मण वर्गाचे लोक आहेत हे ते विसरतात. उलट खालच्या जातीच्या लोकांनी जास्त चांगलं शिक्षण घेतलं ते म्हणून आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे मराठ्यांनी आता आम्हाला कुणबी करा, कुणब्यांनी आता आम्हाला बुद्ध करा, बौद्धांनी आता आम्हाला अस्पृश्य करा, या पद्धतीचा विचार जर येत असेल तर चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा पक्की होत आहे हे आपल्या ध्यानात येते. आणि राज्यकर्ते सुद्धा त्याला बळी पडतात. राज्यकर्ते तद्दन खोटं बोलतात, राज्यकर्ते भ्रमित करतात. ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा आपल्या देशामध्ये आता लोकशाही राहिली नाही, आपल्या देशामध्ये झुंडशाही राहिलेली आहे. पहा कशी गंमत आहे. एक उदाहरण फक्त आज देणार मी, बाकी जास्त बोलणार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ते मिळणारच म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा कंठरवाने बोलतात, कमिट्या करतात, त्याच्यानंतर शिष्टमंडळ जरांगेंना भेटायला जातात आणि मराठा समाजाची साऱ्या महाराष्ट्रातील मराठी लोक जरांगेंना आपला नेता म्हणून, आंदोलनाचा सेनापती म्हणून आता जरांगेमुळे मराठ्यांना आरक्षण मिळेल ही गोष्ट करतात. आणि ते कुणब्यांतून मिळालं पाहिजे, म्हणजे ओबीसीतून मिळालं पाहिजे म्हणून मराठ्यांना ओबीसी ठरवा. त्यावेळी ओबीसी असं म्हणतात की नाही नाही, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको, ओबीसी हा वेगळा गट आहे, त्याच्यातून आरक्षण नको. आणि मग संविधानातल्या कायदे सांगताना भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जो 50% रिझर्वेशनचा फॉर्म्युला कायम ठेवला त्याच्याबद्दल सगळे बोलतात. म्हणजे 50% आत असलेलं रिझर्वेशन त्याच्यात आम्हाला समाविष्ट करा असं म्हणणारे लोक, उरलेलं जर 50% ओपनसाठी आहे जिथे रिझर्वेशन नाही त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. त्या उरलेल्या 50% लोक कोण गेलेले आहेत त्याच्याबद्दल बोलत नाही. जे रिझर्वेशनवाले आहे त्याच्यामध्येच फक्त बोलत राहतात. आता याच्यातली गंमत अशी आहे की हे रिझर्वेशन भारताच्या संविधानामध्ये 330 पासून 342 पर्यंत रिझर्वेशनची कलमं आहेत. म्हणजे एकूण 13 कलमं रिझर्वेशनची आहेत, ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आंग्ल भारतीय लोक यांना रिझर्वेशन आहे. आणि शूद्रांना सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे, बाकीच्या लोकांना सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून 340 कलम आहे. या 13 कलमांमध्ये मराठ्यांना कोणत्या कलमामध्ये आरक्षण पाहिजे, ओबीसींना कोणत्या कलमांमध्ये आरक्षण पाहिजे, याचा कोणी काहीही अभ्यास करत नाही. फक्त रिझर्वेशन पाहिजे. का तर अनुसूचित जातीच्या लोकांना, बौद्ध लोकांना, महार लोकांना जे रिझर्वेशन मिळालंय, आदिवासी लोकांना जे रिझर्वेशन मिळालंय त्याच्यामुळे ते क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले, त्यांना शिक्षणाच्या संधी मिळाल्या, तशा संधी आम्हाला मिळाल्या पाहिजे म्हणून त्यांच कलमांमध्ये आम्हाला आरक्षण द्या. हा आटापिटा सुरू आहे. आणि मला बोलताना अतिशय वाईट वाटतं की ह्या लोकांनी आपल्या बुद्धीचा वापर, आपल्या लिहिण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा वापर बंद केलाय का? की वरून आलं तसंच असंच बोलायचं, असंच सांगायचं कारण वरून आलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला समजू नये, महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांना समजू नये, महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारांना समजू नये, यासारखं दुर्दैव महाराष्ट्राचं आता कोणतं राहिलं नाही. मराठ्यांचं आरक्षण मिळालं याचा जल्लोष आता सुरू झाला आणि तरीही प्रमाणपत्र येईपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. जोपर्यंत GR माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही या जरांगे पाटलाच्या याच्यावर. म्हणून आम्ही मुंबईला येतोय म्हणून GR त्यांनी काढला आणि सगळ्या मराठ्यांना आनंद झाला. फुलं फेकली त्याच्यावर, जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षाव. आता मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की हे कोण करत आहे, हे आरक्षण मिळालंय का, कोणत्या याच्यामध्ये मिळालंय. आणि एकनाथ शिंदे महाराजांनी, आता त्यांना महाराजच म्हटलं पाहिजे कारण आपल्या देशात जेवढे महाराज असतात ते खोटं बोलतात, GR त्यांच्या हातात ठेवला म्हणे.
आणि जरांगे पाटलांनी तो GR घेतला आणि बापरे त्यांच्या हाताने ते ज्यूस काय पिले, फार चांगली गोष्ट झाली. पण त्या GR मध्ये काय लिहिलं आहे, तो GR कशाचा आहे, तो कोणासाठी लागू आहे, तो इथे का देत आहेत, याची कोणी सुद्धा शहानिशा करत नाही. आणि फार वाईट वाटतं या गोष्टीचा. जरांगे पाटलाच्या हातात मुख्यमंत्र्यांनी जो GR ठेवला तो काय आहे आपण वाचला पाहिजे. पहिली गोष्ट तर तो GR 26 जानेवारी 2024 ला काढला. याचा अर्थ 26 जानेवारीला ज्यावेळी संबंध देशाला स्वातंत्र्य गणतंत्र दिनाची प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असते, सुट्टीच्या दिवशी जाहीर हे काढला. याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे. प्रजासत्ताकाच्या दिवशी तुम्ही राजपत्र काढता आणि सांगितलं हा GR आहे. हा GR आहे का? गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे, गव्हर्नमेंटचा हा कायदा आहे, गव्हर्नमेंटचा नियम आहे, काय आहे? आपण तो जरा वाचला पाहिजे. मी आपल्या समोर ठेवतो. महाराष्ट्र शासनाचे हे राजपत्र आहे. राजपत्र दर महिन्याने प्रकाशित होतं, त्यांच्या विशिष्ट नियतकालिकासारखं ते प्रकाशित होतं. त्याच्यातून प्रकाशित झालेला GR असू शकतो. त्याला ऑथेंटिसिटी काय आहे? एखादा GR जेव्हा कायदा बनतो किंवा एखादा GR होतो तेव्हा कॅबिनेटची मीटिंग होते, मंत्रिमंडळामध्ये तो ठराव होतो, मंत्रिमंडळात ठराव झालेला तो अधिवेशनामध्ये येतो, अधिवेशनात तो दोन्ही सदनामध्ये मान्य होतो, त्याच्यानंतर तो राज्यपालाकडे सहीसाठी जातो आणि राज्यपालाची सही त्यावर होते, त्यावेळी त्याचं कायद्यात रूपांतर होते. ही संविधानिक प्रोसेस पाडली गेली का याच्यात? मग हा GR तरी आहे का? मग कोणीतरी वाचतं आणि म्हणतं की नाही हा GR नाही, हा मसुदा आहे. मसुदा म्हणजे काय? म्हणजे मी लिहिलेला आहे तो ड्राफ्ट आहे, त्याच्यामध्ये ऑथेंटिसिटी आली नाही अजून, त्याच्यामध्ये कोणाची मान्यता मिळाली नाही, एकाही सदनाची मान्यता मिळाली नाही आणि तो GR पास करण्यात आला. बरं GR मुख्यमंत्र्याच्या सहीचा आहे, GR राज्यपालाच्या सहीचा आहे, काय भानगड आहे? 26 जानेवारी दिवशी. आणि हा GR कुणाचा आहे? महाराष्ट्र शासनाचं राजपत्र म्हणजे हे मसुदा आहे, फक्त ड्राफ्ट आहे आणि ते असाधारण भाग ब आहे. आणि हा शुक्रवारी 26 जानेवारी 2024 ला म्हणजे सुट्टीच्या दिवशी होतो आणि याचं प्राधिकृत प्रकाशन होते त्या दिवशी. आणि हा कोण करतो? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग करतो. सामाजिक न्याय कोणत्या विभागासाठी आहे? सर्व समाजासाठी त्याची नियुक्ती झाली आहे का? सामाजिक न्याय हा विभाग केवळ आणि केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी भारताच्या संविधानातील 338 कलमाप्रमाणे आहे. मग हा अनुसूचित जाती जमातीचा हा राजपत्र नाही आहे, परंतु शीर्षक काय लिहिलंय? शीर्षक लिहिलंय महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम 2002 आणि या नियमाप्रमाणे 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत या मसुद्यावर ज्या कोणाला आपल्या हरकती नोंदवायच्या असतील त्यांनी 16 फेब्रुवारी पर्यंत द्याव्यात. म्हणजे मराठ्यांना किती मूर्ख बनवण्याचं हे षडयंत्र आहे. मराठी अनुसूचित जातीत येतात त्यांना मान्य आहे, मराठी अनुसूचित जमातीत येतात त्यांना मान्य आहे, मागासवर्गीयांमध्ये येतात त्यांना मान्य आहे, विशेष मागासवर्गीयामध्ये येतात त्यांना मान्य आहे. कशासाठी हे मान्य करायचं आहे? हा GR केवळ आणि केवळ भारतीय संविधानाच्या 335 कलमासाठी आहे, जो यांच्यासाठी लागूच होत नाही. ज्या ओबीसीच्या संदर्भात आम्हाला ओबीसीची प्रमाणपत्र द्या, कुणब्यांची प्रमाणपत्र द्या, या ओबीसींना 337 कलमाप्रमाणे 335 कलमाप्रमाणे मिळाले का रिझर्वेशन? की यांनी 335 कलमाचा हा सगळा बायोडाटा इथे तयार केला? कुणब्यांना म्हणजे ओबीसींना म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेतील शूद्रांना त्यांच्या मागास स्थितीचे आणि आर्थिक परिस्थितीचे अन्वेषण करण्यासाठी भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमाची निर्मिती केली आहे. या 340व्या कलमाप्रमाणे त्या शब्द आहे मागास जाती. मागास जाती कोण ठरवणार? तुम्ही मागास, मराठी मागास आहेत?
कोणत्या अर्थाने मागास आहेत? ते आर्थिकदृष्ट्या आता मागास झालेले आहे, पण ते सामाजिकदृष्ट्या मागास आहे का? हा विचार आपण केला पाहिजे. हा विचार संविधानामध्ये आहे. तेव्हा हे मागास ठरवण्याचे निकष करण्यासाठी 340व्या कलमाप्रमाणे तुम्ही आयोगाची निर्मिती केली पाहिजे. आणि आयोगाची निर्मिती होत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजीनामा देतात. हे जगजाहीर असताना शेवटी पंडित जवाहरलाल नेहरू कालेलकर आयोगाची निर्मिती करतो आणि शूद्रांना म्हणजे मागास जातींना न्याय मिळवण्यासाठी त्या कलमाचा वापर करायचा असतो. त्या कलमात सांगितल्याप्रमाणे मागास जातीचं अन्वेषण करायचं आहे. दर 10 वर्षांनी त्याची सुधारणा करायची आहे. परंतु आपल्या कालेलकर कमिशन आम्ही लागूच केलं नाही, कचऱ्या कुंडीत टाकलं. त्याच्या आधारानंतर मंडल कमिशन आलं आणि मंडल कमिशननी या सगळ्या शूद्र जातींचा अभ्यास करायचं ठरवलं आणि त्या 54% रिझर्वेशन 54% शूद्र जातींना एका कक्षात आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या मागास वर्गाचं अन्वेषण करून त्यांना काय सवलती दिल्या पाहिजेत, काय सुविधा दिल्या पाहिजे, त्यांच्यासाठी कोणते नियम लागू करावे याची शहानिशा केली आणि मंडल कमिशन लागू झालं. त्यांनी 27% आरक्षण दिलं. त्याच्यामध्ये याच लोकांनी घोळ केला आणि सगळ्या भांडणांमध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि त्याच्यामध्ये मग आता मागासवर्गीयांना क्रिमिलियर लावा, बाकीच्या भानगडी करा, त्यांना SBCचा दर्जा द्या, ECBCचा दर्जा द्या, ह्या भानगडी सुरू झाल्या. मंडल कमिशन नंतर 1980 पासून आता 40 वर्ष होत आहेत. दुसऱ्या एखाद्या कमिशनची निर्मिती केंद्र सरकारने केली आहे का? ज्याच्यामध्ये दर 10 वर्षांनी करायला सांगितली ती नाही केली. आणि आता हे जे सगळे शूद्र आहेत हे शूद्र अनुसूचित जातीत येतात, अनुसूचित भटक्या जमातीत येतात, अनुसूचित जमातीत येतात. हे काय काय भानगड आहे? म्हणजे जितका जास्त संविधानाचा सत्यानाश करता येईल त्याच्या कलमाचा सत्यानाश करता येईल, लोकांना कन्फ्युजन करता येईल आणि या देशामध्ये पुन्हा ब्राह्मणांची वर्चस्वाची सत्ता, पुन्हा पेशवाई आणण्यात येईल, हे चित्र 2024 साठी दिसते आहे. आणि काय सुंदर खेळी करतात हे लोक. या सगळ्या GR मध्ये, या सगळ्या मसुद्यामध्ये काय लिहिलेलं आहे? या मसुद्यामध्ये एवढंच लिहिलेलं आहे की कुणबी नोंद कशी करावी, मग ती सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात करावी, त्याचे वारसदार कोण, मग त्याच्यामध्ये पुरुष सत्ताक पद्धतीने करावी आणि अशा कुणबींच्या नोंदी तपासून या संदर्भात ज्या कोणाला काही हरकती असतील त्या त्यांनी 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवाव्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्या हरकती येतील, त्याच्यानंतर त्याच्या हे होईल, तोपर्यंत त्या हरकती मांडण्यात येतील संविधानात, आपल्या अधिवेशनात त्या महाराष्ट्राच्या मंजूर होतील. तोपर्यंत हे सरकार राहील का तिथे? तोपर्यंत आम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून आता आम्हाला मतदान करा, हा मुद्दा त्यांनी आता सरसकट घेतलेला आहे. बीजेपीने आपल्याला मदत केली आहे म्हणून बीजेपींना मतदान करा हा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये EVM मध्ये जे काही होईल ते EVM तसंच कायम राहील. म्हणजे त्यांना त्यांची गोष्ट करायसाठी ते तुम्हाला इकडे तिकडे भानगडीत ठेवतात. हे या लोकांच्या कसं लक्षात येत नाही? केव्हा लक्षात येईल? हा GR म्हणजे हा मसुदा मराठ्यांच्या रिझर्वेशनचा नाही म्हणून मराठ्यांनी जल्लोष करू नये. मराठ्यांनी साकल्याने विचार करावा आणि त्यांना खरोखरच आरक्षण पाहिजे असेल तर त्यांना काय 335 कलमाप्रमाणे आरक्षण पाहिजे, त्यांना 330 कलमाप्रमाणे आरक्षण पाहिजे, त्यांना 332 कलमाप्रमाणे आरक्षण पाहिजे, 338 कलमाप्रमाणे आरक्षण पाहिजे. कशाचं आरक्षण पाहिजे त्यांना? त्यांना भारतीय संविधानामध्ये 340व्या कलमाप्रमाणे आरक्षण हवं आहे. 340वा कलम हे का लागू करत नाहीत? महाराष्ट्र सरकार या 340व्या कलमाची का अंमलबजावणी करत नाही? का केंद्र सरकारला ही 340 कलम अंमलबजावणीसाठी करत नाही? काही कळायला मार्ग नाही. आणि बस आरक्षण म्हणजे सेवा, आरक्षण म्हणजे नोकऱ्या, आरक्षण म्हणजे शिक्षण, एवढ्याला आरक्षण आहे का? 13 कलमांचं आरक्षण आहे. मग हे आरक्षण जर सगळ्या मराठ्यांना पाहिजे असेल तर ज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना खासदार आणि आमदारकीसाठी 330 आणि 332 कलमांचं आरक्षण आहे, तसं आरक्षण मराठ्यांनी मागावं ना, कुणब्यांनी मागावं की आमचंही आम्हालाही प्रतिनिधित्व द्या. ते का करत नाहीत? 338 कलमाप्रमाणे आमचाही आयोग नेमा, ते ना का नाही करत आहे? सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे. आणि हा गोंधळ घालणारे जे लोक आहेत त्यांचे जे डोके आहेत ते हे संविधान नष्ट करून पुन्हा मनुस्मृतीची व्यवस्था आणायची आणि ब्राह्मणाला सर्वोच्च स्थानी बसवायचं, हा जो
अतिशय चाणाक्ष पद्धतीने खेळलेला खेळ आहे हा. या देशातील बहुजनांना, विशेषतः मराठ्यांना जे सत्तेत आहेत असं म्हणतात, आता ज्यांना सत्ता पाहिजे असं म्हणतात, या देशातील कुणब्यांना, बाकीच्या ओबीसींना हे केव्हा लक्षात येईल? जाऊ द्या, हे अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीयांच्या लोकांच्या कधी लक्षात येईल? हे फार मोठं षडयंत्र आहे जे त्यांना 2025 पर्यंत पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून हे आता निवडणुकीच्या वेळी हे फंडे आणतायत. या निवडणुकीच्या वेळी हे फंडे आणणार आणि निवडणुका जिंकणार, पुढे त्यांचं राज्य येणार आणि मग पुढे कधी निवडणुका होतील काही सांगता येणार नाही. या देशामध्ये लोकशाही टिकून राहील की नाही हे लक्षात घ्या. म्हणून या GR मध्ये कोणत्याही मराठ्याने हुरळून जाऊ नये. ते आपले भाऊबंद आहेत, त्यांनी विचार करावा की हे एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा विचार करावा का हा तुम्ही GR म्हणता, हा तर मसुदा आहे, इट्स अ ड्राफ्ट, हा रिझोल्युशन नाही आहे. आणि त्याच्या आधारावर आणि बरोबर मुंबईला येऊ देण्याच्या आधी बरोबर व्यवस्थित रीतीने निवडणुकीच्या बरोबर ताल तंबोरा करून सगळ्यांना निवडणुकीसाठी सज्ज करायचं आणि आपल्याच पारड्यात कशी मतं पडतील याचं गणित मांडून हे असं कन्फ्युजन पाडायचं. याच्यासारखं दुर्दैव या देशाचं कोणतं नाही. निदान आता तरी सामान्य मतदाराने सत्सद्विवेक बुद्धीने या लोकांना हद्दपार केलं पाहिजे. हे लोक काहीच कामाचे नाही. एका पक्षातून निवडून येतात, दुसऱ्या पक्षाच्या विरोधात निवडून येतात आणि त्याच पक्षाची मांडी लावून बसतात. ही कुठली लोकशाही आहे? इथे सामान्य मतदाराचं काय आहे? आणि मतदारांनी तर आता नक्की लक्षात घेतलं पाहिजे की एकदा आपण मत दिलं म्हणजे 5 वर्ष आपण भिकारी झालो आणि ज्याला मत दिलं तो निवडून आला म्हणजे तो सरंजामदार झाला, तो मंत्री संत्री म्हणजे फार मोठा माणूस झाला. ही भावना, ही कल्पना आता डोक्यातून काढून टाकली पाहिजे. मी मालक आहे कारण मी मतदान केलेलं आहे, तेव्हा त्याला दर 2 महिन्यांनी विचारण्याची ताकद आता प्रत्येक मतदारांनी ठेवली पाहिजे. आणि असेच लोकसेवक निवडून दिले पाहिजेत की जे लोकहिताचं काम करतील, भारतीय संविधानाने सांगितलेल्या सगळ्या कलमांचा योग्य रीतीने वापर करतील, तर आणि तरच हे शक्य आहे, नाही तर हे शक्य नाही. हा काय ड्राफ्ट आहे ज्याच्यामध्ये मराठ्यांचं काही सुद्धा येत नाही हो. कुणबी दाखले द्या, कुणबी जे जातीनं जन्माने जात मिळते ती तुम्हाला कुणबी दाखल्या म्हणून कशी मिळेल? जाती व्यवस्था नष्ट करा की. तुम्ही सगळे शूद्र या वर्णात येऊ शकता ना, मग तुम्ही शूद्र व्हा. शूद्र व्हायचं असेल तर 340 कलम लागू करा. 340व्या कलमाप्रमाणे आयोग नेमा. त्या आयोगाला सगळ्या जाती जमातीचं विश्लेषण करायला लावा तुमच्या शूद्रांच्या, आणि त्याच्या आधारावर तुम्हाला जे हक्क आहेत, जे संविधानिक तुम्हाला हक्क हवे आहेत ते तुम्हाला मिळतील. ते न करता या अशा राजकारणी लोकांच्या लंदाफंदात पडून, कारण हे लोक सरंजामदार झालेले आहेत. एकदा का आमदार झाला तर त्याला हौस लागते. आजची घटना घडली नितीश कुमार बद्दल की तो 24 वर्षात 9 वेळा मुख्यमंत्री बदलत होतो आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पार्ट्या बदलवतो, तरी त्याला मुख्यमंत्री व्हायची हौस आहे आणि लोक तसं करतात. हे कसं शक्य आहे? अशा सरंजामदारी वृत्तीच्या माणसांना, अशा सामंतशाही वृत्तीच्या माणसांना आणि अशा सत्तालोलूप माणसांना आता या देशात जागा नसली पाहिजे. राज्यात, राजकारणात, राजसत्तेत. हे ज्या दिवशी या देशाचा मतदार ठरवेल तितका तो जागृत होईल, तरच या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचेल मित्र. नाहीतर हे संविधानाचा खात्मा करायला निघालेलेच आहेत. संविधानिक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी अक्षरशः पळवलेल्या आहेत. हे मराठ्यांचं आरक्षण त्यांना संविधानिकरित्या देता आलं असतं ना. ज्यावेळी पहिला मोर्चा मराठ्यांनी काढला, जेव्हापासून सुरू आहे त्यांचं आंदोलन, त्याच वेळी जर 340व्या कलमाचा या देशामध्ये अंमलबजावणी सुरू केली असती, एक आयोग नेमला असता, आतापर्यंत त्याची सगळी वस्तुस्थिती बाहेर आली असती, अहवाल बाहेर आले असते, सगळ्या जगासमोर मराठ्यांची, कुणब्यांची आणि ओबीसींची स्थिती बाहेर आली असती आणि त्यांच्यासाठी या देशाचं सरकार कार्यरत राहिलं असतं. ते सोडून ह्या भलकुंट्याच गोष्टी मागे लागल्या आणि सारी अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या हाती देण्यात आली आणि सगळं खोटं बोलणाऱ्यांचं राज्य आलं. या देशामध्ये खोटे बोलणारे दैववादी आहेत. या देशामध्ये खोटे बोलणारे वैदिक परंपरेने सनातन धर्मात आलेले ब्राह्मण लोक आहेत. त्या ब्राह्मणातला एखादा माणूस जरी सत्य बोलला तर त्यांची ती हत्या करायला मागे पुढे पाहत नाहीत. हे वारंवार मी सांगतोय. त्यांनी कलबुर्गीची हत्या केली, त्यांनी पानसरेची हत्या केली, त्यांनी दाभोळकरांची हत्या केली, कारण ते सत्य बोलत होते. यांना सत्य बोलणारे माणसं नकोत. यांना केवळ आणि केवळ फसवणूक करण्यासाठी खोटं बोलणारे माणसं असो. यांना लाचारांच्या फौज पाहिजे आहेत. आणि म्हणून हा सगळा प्रपंच आहे. म्हणून माझी कळकळीची नम्र विनंती आहे तुम्हा लोकांना, हा जीआरच नाही. हुरळून जाऊ नका मराठी बांधवांनो, कुणब्यांनो. तुम्ही जेव्हा यांच्याबद्दल आता पुन्हा दुसरा मोर्चा काढू नका, काही गरज नाही.
उलट हे अनुसूचित जाती जमातीसाठी लावलेलं कलम आहे, त्याच्यामध्ये आम्ही ओबीसी घुसळून टाकले. त्यांच्यासाठी कलम आहेच की, मागासवर्गीय आयोग आहे, 340 कलम आहे, त्या कलमाप्रमाणे याची सगळी व्यवस्था करायला पाहिजे. पण ते न करता या पूर्णपणे भानगडी करून हे लोक सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेची फसवणूक करत आहेत. किती दिवस आपण असं फसत राहणार? आपण आता जागी झालंच पाहिजे, विवेकाने जागं झालं पाहिजे. पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जागा झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर ज्या विचाराने जागे झाले त्या बुद्ध फिलॉसॉफीवर जागा झालं पाहिजे. तरच आपण आपल्या देशातील माणसं म्हणून जगतील, नाहीतर ती लाचार गुलाम आणि होतील. कुठल्याही ऑफिसात मध्ये जा, त्याला विचारा का हो हे कसं पाठवलं तुम्ही पत्र, ते उत्तर देतात वरून आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शाळेचं सुंदरीकरण करण्याचा अतिशय चांगला उपक्रम सुरू होता. त्याच्यात लिहून टाकलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर. मुख्यमंत्र्याची शाळा असते का? मुख्यमंत्री कोण काही तिस्मार्क आहे या राष्ट्राचा? राजा आहे, सत्ताधीश आहे, कुठल्याही गोष्टी. आणि आता जेव्हा परीक्षेची वेळ आहे अशा वेळी हे उपक्रम, म्हणजे यांना शिकवायचं आहे की लोक पोरांना की बिघडवायचं आहे? असे छोटे छोटे उपक्रम करून, ह्या खोट्या गोष्टी करून हे जनतेची दिशाभूल करत आहेत आणि या देशाला अधःपतनाकडे नेत आहेत, अंधाराकडे ढकलत आहेत. या देशाला वाचवायचं असेल, या देशामध्ये ती सत्ता येऊ द्यायची नसेल, सरंजामी सत्ता, तर आता आपण मतदारांनीच जागृत झालं पाहिजे. आपल्या आसपासच्या जाती सोडून द्या, कारण तुम्ही जितक्या जाती जास्त पक्क्या कराल तितकी तुमची विषमता कायम राहील. आणि जेवढी विषमता कायम राहील तेवढी शोषणाची प्रोसेस अधिक बलशाली होईल. आणि जितकं जास्त शोषण होईल तितकं तुम्ही लाचार बनाल, गुलाम बनाल. एकदा गुलामीतून बाबासाहेब आंबेडकरांनी आणि काँग्रेस चळवळीने स्वातंत्र्याची सुरुवात केली आणि आपण स्वतंत्र झालो. बाबासाहेबांनी इशारा दिलेला आहे की आता जर हे आपण स्वातंत्र्य गमावलं तर पुन्हा आपल्याला ते कधीही मिळणार नाही, याचं भान ठेवा, याची खात्री बाळगा. आणि ते जाणार नाही याची काळजी घ्या, याची दक्षता घ्या. तेव्हा कोण काय बोलतं याच्यापेक्षा कोण काय लिहितंय, कोण काय करतंय, त्याच्या करण्याच्या मागचा काय उद्देश आहे, त्याच्या मागचा लिहिण्याचा काय उद्देश आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. 26 जानेवारीच्या दिवशी असं पत्रक काढतात आणि त्याला GR म्हणायचं, जो ड्राफ्ट आहे, आणि त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत द्यायची. तोपर्यंत हरकती येतील, हरकती आल्या की त्याच्यावर सरकार ऐकणार नाही आणि कोर्टात कोणीतरी टाकेल. आणि कोर्टात केस राहिली की बा आम्ही दिलं होतं, आम्ही मराठ्यांना आरक्षण द्या आम्हाला निवडून, बहुसंख्येने तर आहेतच ते. ही चाल ओळखा, सजग व्हा आणि या देशाच्या स्वातंत्र्याची, या देशाच्या लोकशाहीची, या देशाच्या मानवतेची, या देशाच्या प्रज्ञा, करुणा, शील याची रक्षा करायसाठी प्रत्येक माणसाने सज्ज झालं पाहिजे, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि वेळेवर हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपण बोललं पाहिजे. राहुलला मी विनंती केली, त्यांनी लगेच मान्यता दिली आणि मी आज आपल्या समोर हजर झालो. आपण मला ऐकून घेतलं, याबद्दल आपले धन्यवाद, आपले आभार. पण एकच गोष्ट सांगतो की कृपा करून आता सरकारच्या कोणत्याही शब्दांवर, कोणत्याही पत्रावर अधिकृतपणे विश्वास ठेवू नका. त्याची नीट तपासणी करा, त्याची पारखणी करा. ते खरं आहे का, माझ्या हिताचं आहे का, दुसऱ्याला अन्यायकारक आहे का, याचा विचार करून निर्णय घ्या. आणि निर्णय घेण्याची ताकद भारताचे लोक म्हणून आपली आहे. रस्त्यावर उतरून आपण आंदोलन करू शकतो, पण त्यांना पाडायचं असेल तर मतपेटीन मतदान हाच आपला अधिकृत हत्यार आहे. त्याचा आपण वापर करूया. येणाऱ्या 2024ला जेवढे सरंजामदार आहेत, जेवढे वारंवार निवडणुकीत आपल्याच पद्धतीने आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना त्यांच्या जागा खाली दाखवून द्या. नव्या उमेदीची पोरं, नव्या उमेदीची माणसं आपण उभी करूया आणि बहुजन समाजाची माणसं जास्तीत जास्त उभी करा. वंचित जे आहेत त्यांना सत्तेत आणा, तरच ही लोकशाही वाचू शकेल. आणि तेच आपलं कर्तव्य आहे असं गृहीत धरा. धन्यवाद.